पण आता ज्यांना समजा कुलदेव किंवा कुलदैवी देवी माहिती नाहीये, हो, हो. तर अशांनी काय करावं? सांगते. ज्यांना कुलदेवी किंवा कुलदेव माहिती नाही तर तुळजाभवानी आणि खंडोबा यांना सर्वानुमते कुलदेवी आणि कुलदेव मानायला त्या दिवसापासून सुरुवात करायची. जर तुळजाभवानी आणि खंडोबाच्या मनामध्ये असेल तर काही वर्षांनंतर तुम्हाला तुमची कुलदेवी खरी कोण आहे हे कोणीतरी येऊन सांगतं. साक्षात्कार होतो, दृष्टांत होतो. आणि जो नसेल त्यांच्या मनात, त्या दोघांना तुमच्याकडून सेवाच करून घ्यायची असेल तर तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत हे दोघच कुलदेव आणि कुलदेवी म्हणून त्यांना इच्छा असते म्हणून जातात. सो फार ओहापोह करायचा नाही. आपल्या शास्त्रामध्ये ज्या गोष्टी माहिती नाहीयेत त्याला सुद्धा चपखल परफेक्ट सोल्युशन दिलेली आहेत. आपण तिथपर्यंत श्रद्धेने पोहोचणं महत्वाचं आहे. श्रद्धा नसेल तर जे कुलदेव पारंपरिक चालत आलेलं आहे त्याच्यावर जर श्रद्धा किंवा भक्ती नसेल तर तुम्ही पोहोचू शकणार नाही ना. तुम्ही तुमच्याकडनंच दरी निर्माण केलीत.